नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायनेमिक केबल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, स्मॉल कॅप स्टॉक हिट्स 3 मंथ हाय, झूम्स 67% इन मे टू कन्सिडर बोनस इशू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायनेमिक केबल्स लिमिटेडने फ्रायडे 30 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि डायनेमिक्स केबल्स लिमिटेड 30 मे 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डायनेमिक्स केबल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेडगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेडगेन ट्रॅव्हल टेक शेअर डिक्लाइन आफ्टर वीकर दॅन एक्सपेक्टेड फायनान्शियल इयर 2026 गायडन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेडगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026 मध्ये 12.5%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2026 साठी या कंपनीला अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026 मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू 6 ते 8%ने इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2026 साठी गायडन्स रेव्हेन्यू ग्रोथ आणि मार्जिन्ससाठी डिसअपॉइंटेड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला रेडगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राइसवर निगेटिव्ह पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन बॅक्स ऑर्डर वर्थ ₹25 करोड फ्रॉम आंध्र प्रदेश पोलीस डिपार्टमेंट. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला आंध्र प्रदेश पोलीस डिपार्टमेंटकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 25 कोटी रुपये. चला आता बोलूया हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंडाल्को आईज अप टू ₹8,000 करोड इन कॅपेक्स स्पेंडिंग धिस फिस्कल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 7.5 ते 8,000 कोटी रुपयांपर्यंतचा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कॅपेक्स करण्याचा. आणि मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने लास्ट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2025 मध्ये 6,500 कोटी रुपयांचा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कॅपेक्स केला आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया युनिट CMPDIL फाईल ड्राफ्ट पेपर्स विथ सेबी फॉर IPO. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडियाच्या सबसिडरी कंपनी CMPDIL म्हणजे सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेडने कॅपिटल मार्केट्स रेग्युलेटर म्हणजे सेबी सोबत ड्राफ्ट पेपर्स फाईल केले. कशासाठी? IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या थ्रू फंड रेज करण्यासाठी. म्हणजे मित्रांनो, आपल्याला लवकरच PSU कंपनी कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी CMPDI म्हणजे सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेडचा IPO पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, अकॉर्डिंग टू द ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस, कोल इंडियाची सबसिडरी कंपनी फ्रेश शेअर इश्यू करणार नाही. तर कोल इंडिया लिमिटेडचा प्लॅन आहे आपले 7.14
कोटी शेअर सेल करण्याचा. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ITC ब्लॉक डील BAT टू सेल ₹11,600 करोड स्टेक से सोर्सेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ITC लिमिटेडचे टॉप इन्व्हेस्टर BAT म्हणजे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको ITC मधली आपली 2.3% हिस्सेदारी 11,600 कोटी रुपयांमध्ये सेल करणार आहे ब्लॉक डीलच्या थ्रू. आणि मित्रांनो, ही डील होणार आहे 400 पर शेअरच्या हिशोबाने, जी करंट मार्केट प्राईसच्या 8%च्या डिस्काउंटवर होणार आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट येत आहे सोर्सेसच्या थ्रू. ही अपडेट ऑफिशियल नाही. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ ब्लॅक रॉक ॲसेट मॅनेजमेंट रिसीव सेबी अप्रुव्हल फॉर म्युच्युअल फंड्स बिझनेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅक रॉक ॲसेट मॅनेजमेंट, जी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅक रॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीमध्ये 50% हिस्सेदारी आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची आणि 50% हिस्सेदारी आहे ब्लॅक रॉकची. तर मित्रांनो, या कंपनीला सेबी म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? आपल्या इंडियामध्ये म्युच्युअल फंडचा बिझनेस लॉन्च करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला मुकेश अंबानीजीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेडचे सगळ्यात जास्त वेटेज आहे. तर मित्रांनो, HDFC बँक्स HDB फायनान्शियल नियर्स सेबी अप्रुव्हल फॉर $1.5 बिलियन IPO. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आपल्या $1.5 बिलियन IPOसाठी सेबीच्या मंजुरीसाठी बिलकुल जवळ आहे. आणि मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आपल्याला लवकरच IPO पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.